कपिल बागुल आणि पूजा बागुल धुळे जिल्ह्यामध्ये राहणारं हे जोडपं. 38 वर्ष कपिल हा भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीला होता. 15 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर कपिल आणि पूजा यांना 2 मुलंही झाली. संसार एकदम आनंदात चालू होता. पण 30 मे 2025ला पूजाची तब्येत अचानक बिघडली. ती राहत्या घरामध्येच बेशुद्ध पडली होती. पती कपिलने पूजाला लगेचच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिथे पूजाची तपासणी केली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. पूजाचा मृत्यू झालेला होता. कपिलने पूजाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला ही माहिती तिच्या माहेरच्या लोकांना दिली. पूजाच्या आईवडिलांना ही बातमी ऐकून अतिशय धक्का बसला. अचानक पूजाला हृदयविकाराचा झटका कसा काय आला? कालपर्यंत सर्व काही ठीक होतं. पूजाला कोणताही आजार नव्हता, मग असं कसं काय झालं? असे अनेक प्रकारचे प्रश्न पूजाच्या आईवडिलांच्या मनात आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची सर्व माहिती पोलिसांना दिली. एकीकडे पूजाच्या आईवडील तिचा मृत्यू कसा झाला याची माहिती पोलिसांना सांगत होते, तर दुसरीकडे पती कपिलने पूजाच्या अंत्यविधीची पूर्ण तयारी केली होती. काही वेळातच पूजाचा अंत्यविधी करण्यात येणार होता, पण पोलिसांनी वेळातच हा अंत्यविधी थांबवला. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पूजाच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं ते धक्कादायक होतं. पूजाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नव्हता, तर पेस्टिसाइडच्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यू झाला होता. पण भारतीय सैन्य दलात नोकरीला असलेला तिचा पती कपिल याने पूजाच्या आईवडिलांना खोटं का सांगितलं होतं? पूजाला पेस्टिसाइडचं इंजेक्शन कोणी आणि कोणत्या कारणासाठी दिलं होतं? तपासामध्ये नेमकं काय काय समोर आलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. धुळे जिल्ह्यामधील वलवडी गावामध्ये कपिल आणि पूजा वास्तव्यास होते. 8 जून 2010 रोजी पूजा आणि कपिलचं लग्न झालं होतं. 38 वर्ष कपिल हा भारतीय सैन्य दलामध्ये लिपिक म्हणून नोकरीला होता. लग्नानंतर पूजा आणि कपिल यांचा संसार एकदम आनंदामध्ये चालू होता. त्यांना मुलगी चार्वी आणि मुलगा चैतन्य असं 2 मुलंही झाले. सर्वसामान्यप्रमाणे हे कुटुंब देखील आनंदामध्ये जगत होतं. पण 30 मे 2025ला पूजाला अचानक कसला तरी त्रास व्हायला लागला. तिच्या तोंडामधून फेस यायला लागला. त्यामुळे पूजा जागीच बेशुद्ध पडली. तिचा पती कपिलने तिला लगेचच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी पूजावरती उपचार चालू केले. तिचा ECG काढण्यात आला. त्यामध्ये पूजाच्या हृदयाची कोणतीच हालचाल होत नव्हती, म्हणून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पती कपिलनं लगेचच ही माहिती पूजाच्या आईवडिलांना दिली. पूजाचा हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून पूजाचं कुटुंब पूर्ण हादरून गेलं, कारण की आदल्या दिवशीच पूजाने त्यांच्याबरोबर फोनवरती बोलणं केलं होतं आणि ती एकदम व्यवस्थित होती. तिला कसलाही त्रास होत नव्हता. तिचे आईवडील तिच्या मृत्यूवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांना यामध्ये काहीतरी संशय वाटला. त्यामुळे पूजाने तातडीने धुळ्यामधील देवपूर पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी पूजासोबत काय घडलं याबाबत सर्व माहिती पोलिसांना सांगितली. तर दुसरीकडे तिचा पती कपिल तिकडे पूजाच्या अंत्यविधीची तयारी करत होता. पोलिसांनी लगेचच पूजाच्या आईवडिलांची तक्रार नोंद करून घेतली आणि कपिल बागुल याच्या गावाच्या दिशेने रवाना झाले. त्या ठिकाणी कपिल हा पत्नीच्या अंत्यविधीची तयारी करत होता. पोलिसांनी लगेचच तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो अगोदर शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पूजाच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये धक्कादायक माहिती देखील लिहिलेली होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेला नव्हता, तर तिचा मृत्यू शरीरामध्ये विष असल्यामुळे झाला होता. पोलिसांनी यात संशय म्हणून पूजाचा नवरा कपिल बागुल याला ताब्यात घेतलं, कारण की त्यांनी हॉस्पिटलमध्ये असतानाच पूजाच्या आईवडिलांना खोटी माहिती दिली होती. पूजाचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. त्यामुळे पोलिसांचा सर्वात मोठा पहिला संशय कपिल बागुल याच्यावरच गेला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यामध्ये कपिलने पूजाबरोबर नेमकं काय घडलं याची माहिती सांगितली. पूजा आणि कपिलच्या लग्नानंतर काही वर्ष एकदम सुरळीत चालू होते. त्यानंतर त्याने पुण्यामध्ये एक फ्लॅट घेतला होता आणि याच फ्लॅटसाठी तो पूजाला म्हणत होता, तुझ्या आईवडिलांकडून फ्लॅटच्या खरेदीसाठी 2 लाख रुपये घेऊन ये. तुझ्या आईवडिलांकडून पैसे आणत नव्हती, म्हणून पती कपिल तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. कपिलकडून होणाऱ्या सतत त्रासाची तक्रार पूजाने जळगावमधील महिला आयोगाकडे केली होती, पण महिला आयोगाकडून त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशामध्येच कपिलचे काही महिन्यापासून विवाहबाह्य संबंध चालू होते. कॉलेजमध्ये असताना कपिलचे प्रज्ञा नावाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच कॉलेजला शिकत होते. त्यांचे प्रेमसंबंध काही कमी झाले नाही. 2007 मध्ये प्रज्ञाचं दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर लग्न झालं. 2010 मध्ये कपिलने देखील पूजासोबत लग्न केलं. त्यामुळं प्रज्ञा आणि कपिल या दोघांचेही मार्ग मोकळे झाले. काही वर्षापूर्वी
कपिल आणि त्याची जुनी प्रेयसी प्रज्ञा यांची भेट झाली. त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं आणि पुन्हा एकदा त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांचंही भेटणं वाढत गेलं, बोलणं वाढत गेलं. प्रज्ञाला 17 आणि 13 वर्षाच्या 2 मुली आहेत. तरीही प्रज्ञाने कपिल सोबत राहण्यासाठी नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. प्रज्ञाच्या घटस्फोटाची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे प्रज्ञाने देखील कपिलकडे त्याच्या बायकोला तू घटस्फोट दे अशी मागणी केली. कपिलची पत्नी पूजा हिने या गोष्टीला सक्त नकार दिला. बायको घटस्फोट द्यायला तयार नाही ही गोष्ट कपिलला समजल्यानंतर त्याने पूजाला आपल्या रस्त्यामधून कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. पूजाला संपवण्यासाठी त्याने एक प्लॅन आखला होता. काही दिवसा अगोदर त्यांनी घरामध्ये पेस्टिसाइड्स आणून ठेवलं होतं. कपिलने 30 मेला जबरदस्तीने पूजाचे हातपाय पकडून तिला हे पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं. यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्व होत असताना कपिलची आई विजया ही देखील त्याला मदत करत होती. कपिलने बायकोला इंजेक्शन दिल्यानंतर तो पुढचे 1.5 ते 2 तास तेच बसून बायकोची होणारी तडफड बघत राहिला. विषारी इंजेक्शन दिल्यामुळे पूजाच्या तोंडामधून फेस यायला सुरुवात झाली. जेव्हा पूजाचा मृत्यू झालाय याची खात्री कपिलला पटल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा बनाव प्लॅन केला आणि तिथूनच पूजाच्या आईवडिलांना तिचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला हे सांगितलं. दुसरीकडे तिच्या अंत्यविधीची तयारी देखील केली. कोणताही पुरावा शिल्लक राहू नये असा त्याचा प्लॅन होता. पण पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून कपिलचा बनावट प्लॅन फोडून काढला. पूजाची इंजेक्शन देऊन हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कपिल बागुल, त्याची आई विजया बागुल, त्याचे वडील आणि प्रेयसी प्रज्ञा या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करायचं काम सुरू आहे.